पनवेलचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही आणि तुम्ही सगळे पंतप्रधान आवास योजना, सिडकोचे रूम्स, अहो यांना पाणी आणणार कुठून? माझा अजेंडा म्हणजे पहिला पाण्याचा आणि लोकांचं सिवरेज लाईन, पाण्याची सिवरेज लाईन ज्या ज्या कंपाऊंडमधून जे ओर होते 2005 साली जो पूर आला त्यावेळी आतल्या सिवरेज लाईन सगळ्या तुटलेल्या आहेत. आचारसंहितामध्ये करता येणार नाही. मग आम्ही या पावसाळ्यामध्ये पण होल्डिंगचं संडासचं पाणी आम्ही घेतोय. किती दुर्गंधी आहे याला जिला. आपल्या चॅनलला मी नमस्कार करतोय. मी जे 5 वर्षामध्ये महापालिकेमध्ये प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवलाय आणि त्याची दखल प्रशासनाला घ्यावी लागली. मग तो पाण्याचा प्रश्न असू दे, तो घनकचऱ्याचा विषय असू दे, विमानतळ भरावाचा प्रश्न असू दे, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न असू दे, कबुतरांना खाण्या टाकण्याविषयीचा हे असू दे, जे जे अपेक्षित लोकांना आहे, सर्वसामान्य लोकांना अपेक्षित असं आहे ते जवळजवळ माझ्याकडे 1 तास 20 मिनिटाचे माझ्याकडे क्लिप आहे. नॅचरल भाषण केलेलं आहे मी. माझ्या भावना, लोकांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या, गोरगरिबांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. मालमत्ता कर 22 मिनिटं भाषण केलं. त्या भाषणामध्ये मी त्यांना उल्लेख केला का बघा, मालमत्ता कर हा लोक स्वीकारणार नाहीत, महापालिकेवर मोर्चे वगैरे येतील. त्यावेळी मी त्यांना सांगितलं का घरी जा, ताई माई अक्का आणि शेजारच्या सगळ्यांना विचारून या का आम्ही हा मालमत्ता कर लावतोय तो योग्य आहे का. लोकांनी जर सांगितलं योग्य आहे तर निश्चित स्वरूपात तुम्ही मालमत्ता कर लावा. मी एक आपल्या चॅनेलच्या माध्यमाने लोकांना नम्र विनंती करतोय का उरलेली जी कामं आहेत, जी का अडचणीची कामं आहेत, भाषणात पाण्याविषयी बोललो होतो का आपलं रायगड जिल्ह्याचं, परमेश्वरांनी रायगड जिल्ह्याला दिलेलं मोरब्याचं पाणी ते आपण ठाणे जिल्ह्याला देतोय. मी किती नामुष्की. अहो आपल्या महापालिका हद्दीतून पाण्याची लाईन जाते, कंप्लीट महापालिका हद्दीतून पाण्याची लाईन. घाटमाथ्यावर असं जाळून दिलं असतं का लोकांनी? आपल्याला पाणी नाही आणि आपल्या एरियात रायगड जिल्ह्याचं पाणी आपण ठाणे जिल्ह्याला देतोय. बिलकुल घाटमाथ्यावर सहन करणार नाहीत का तुम्ही. ठीक आहे, अजून 3 डॅम आहेत सिडकोकडे, ते घ्या तुम्ही आणि आमचा पनवेल महापालिकेचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न सोडवा. पनवेलचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही आणि तुम्ही सगळे पंतप्रधान आवास योजना, सिडकोचे रूम्स, अहो यांना पाणी आणणार कुठून? नवीन नवीन डेव्हलपमेंट येतात. या हिंदुस्थानामध्ये 1 नंबर लोकसंख्या वाढणारं शहर कोणतं असेल तर पनवेल. या इथे असताना मग पनवेलकरांचं पाणी तुम्ही नको द्यायला का? एवढे वर्ष का थांबलेत? कशा करता? आमचं तोंड पाणी पळवत आहे आणि ठाणे जिल्ह्याला देत आहे. किती नामुष्की सत्ताधाऱ्यांकडे आहे. घनकचरा झाला जागोजागी, सगळं पण संडास बाथरूम तर सगळे नवीन दिलेत, काय संडास दिलेत, पाणी नाही तिथे, साफसफाई नाही. गार्डन बघा, मी एक CER फंड घेऊन सेक्टर 5ला आपल्या IGPL कंपनीकडून मी गार्डन बनवले. 2.25 कोटीचा CER आणला. मग बाकीचे काय मोठे मोठे आहेत आपल्या इथे, सत्ताधारी आहेत, आमदार साहेबांचं मोठं हे आहे. काय चाललंय तिकडे? त्यांनी जर केलं असं 2-3 कंपन्यांना CER पण 5-6 गार्डन आपले डेव्हलप होतील. माझा अजेंडा म्हणजे पहिला पाण्याचा आणि लोकांचं सिवरेज लाईन, पाण्याची सिवरेज लाईन ज्या ज्या कंपाऊंड मधून जे ओर होते 2005 साली जो पूर आला त्यावेळी आतल्या सिवरेज लाईन सगळ्या तुटलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी मी माझ्या महापालिकेमध्ये सिडको बरोबर वाढलेला आहे का हे महत्वाचा पाण्याचा आणि सिवरेजचा प्रॉब्लेम मला सोडवायचा आहे. मी लोकांना आवाहन करतोय का उरलेली जी कामं आहेत लोकहिताची, लोकांना आवश्यक असणारी ती कामं करण्यासाठी पनवेल महापालिकेत मला जायचंय आणि या सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा करून या 5 वर्षात, या पंचवार्षिक मध्ये ठीक आहे सत्ता तर यायला पाहिजे महाविकास आघाडीची, परंतु कसंही असो, कसाही काही होऊ दे, परंतु या 5 वर्षामध्ये हे जे लोकांचे अडचणीतले राहिलेले पाण्याचा प्रश्न, सिवरेजचा प्रश्न, साफसफाईचा प्रश्न, प्लेग्राऊंडचा प्रश्न, गार्डनचा प्रश्न, जो काही पावसाळ्यामध्ये पाणी तुंबतंय
तो पाणी तुमचे निचरा होत नाही. जर पूर आला आणि भरती आली तर पाणी या कणबोली कॉलनीतलं बाहेर जाणार नाही. होल्डिंग पॉईंटची मी मागणी करते 4 वर्ष, अजून होल्डिंग पॉईंटला हात नाही लावला. आता याचं होल्डिंग पॉईंटला आता काय कॉन्ट्रॅक्ट काढले असं मी ऐकतोय. आचारसंहितामध्ये करता येणार नाही. मग आम्ही या पावसाळ्यामध्ये पण होल्डिंगचं संडासचं पाणी आम्ही घेतोय. किती दुर्गंधी आहे LIGला. त्या बाजूला फिरा, होल्डिंग पॉईंटचे LIGला भयंकर दुर्गंधी आहे. आमचा महाविकास आघाडीकडे पहिले आम्ही 27ची मागणी केली होती. त्याच्यातून नंतर मग महाविकास आघाडीने 17वर हे केलं कन्सर्न आणि त्याच्यानंतर 12 परत आलेलं आहे. आता 12 परत फायनल होईल अशी मी अपेक्षा करतोय. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितलं का पश्चिम महाराष्ट्रातला हा सगळा मतदार आहे. लोकसभा, सांगली लोकसभा, नंतर सातारा लोकसभा, नंतर सांगलीचं आमदारकीचं सगळा जे आमदार तिकडे उभे राहणार आहेत त्यांच्या मीटिंग इथं झालेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो पश्चिम महाराष्ट्रातला मतदार बरचसा या कॉलनीमध्ये राहतोय. एका चिन्हावरच चाललेलं आहे. आता महाविकास आघाडीमध्ये काय ठरते त्याच्यावर अवलंबून राहील. बदल हवा असेल तर आवाज ही तसाच हवा. लढवय्या रोखोक, इथे भीती नाही, फक्त बेधडक सत्य. आत्ताच सबस्क्राईब करा.